स्वप्नांचा झुला क्षितिज हे मृगजय असे कळले कधीही ना मला बदलती नजरा शाकी दृष्ट लागे काजळा हो तसे चेहरे बदलता आरसाही आंधळा हुंदक्यांचे गीत केले आसवांचा सोहळा आयुष्य माझे इंद्रधनु परी रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा. आधी एक ड्रायव्हर होता, जाधव नाव होतं त्याचं. सुरुवातीला तो समीरची गाडी चालवत होता. मग त्याच्यानंतर बाबांचं काम होतं म्हणून तो बाबांबरोबर गेला. इन्फॉर्मर आणि स्केचवाला हा एकच माणूस आहे आणि त्याचं नाव जाधव आहे. एका कॅब कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. Please come to take me home and don't tell Sameer anything. I will explain everything when we meet. मिलिंदच्या रूम मधल्या सगळ्याच वस्तू कोणाला तरी देऊन टाक आणि हा फोटो सुद्धा देऊन टाक. हो, तशा त्या वस्तू द्यायच्या आहेतच, म्हणजे तशी पद्धतच आहे. आईंची एक मैत्रीण आहे, त्या आदिवासी पाड्यामध्ये समाजकार्य करतात. आई परवाच म्हणत होत्या तुमच्याशी बोलून भाऊजींचे कपडे आणि इतर वस्तू पाड्यामध्ये देऊन टाकायचे आहेत. पण वहिनी, तो फोटो असू दे ना, तेवढीच त्यांची आठवण. नको, फोटो पाहिला की जास्त त्याची आठवण येते मला आणि जास्त एकटं वाटतं. तुमचं खरं आहे, पण असा कसा मी तो फोटो काढू? जाणारा गेलाय मला सोडून आता. तुला कळत कसं नाही? त्याच्या रूम मध्ये गेले की तो अचानक माझ्या सोबत असल्याचा भास होतो मला आणि मग भानावर आल्यावर फोटोच्या रूपानं भीषण सत्य मला त्रास देतं. हो, पण तू का समजूत काढतेस माझी? तुला कळत नाहीये मी काय म्हणते ते? कसं करणार? तुझा नवरा नाही गेलाय ना? वहिनी, मला असं म्हणायचं नव्हतं. वहिनी, मला तुमची मनस्थिती समजते, पण समजते ना माझी मनस्थिती. आत्ताच्या आता मिलिंदचा फोटो इथून काढून टाक. काढून टाक आत्ताच्या आता. आता मात्र हद्द झाली ना सुनबाई तुझ्या पुढं. काय चाललंय काय हे? आता माझ्या मृत मुलाचा फोटो आणि त्याच्या वस्तू तुला नकोशा झाल्या. अगं, तो जिवंत असताना तू मनमानी करायची ती केलीसच की, आणि अजूनही करतीये. अगं, तुला नक्की काय हवंय? काय हवंय तुला सांग ना. कळू तरी ते आम्हाला, म्हणजे आम्हाला आमची वागणी सुधारवता येतील. काय ग, काय झालं यांना ओरडायला? आई, मी वहिनींना ब्रेकफास्ट घेऊन आलेले. वहिनी उदास होत्या म्हणून आम्ही सहज गप्पा मारत होतो. बोलता बोलता भाऊजींचा विषय निघाला. वहिनी म्हणाल्या भाऊजींचे कपडे वस्तू बघून त्यांना बेचैन व्हायला होतं. त्यांचं म्हणणं असंच होतं की भाऊजींचे वस्तू बघून त्यांना खूप एकटेपणा जाणवतो. फोटो बघितला की आई, आबांनी एवढंच ऐकलं की तो फोटो काढून टाक, आणि आबा वहिनींवर खूप चिडले. नाही नाही ते बोलले. आई, वहिनींच्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता जसा आबांना वाटतो. चुकलंच आहे तिचं सीमा. उगाच तू तिची बाजू घेऊ नकोस. मुलींची फोटो वस्तू सगळं टाकून देण्याचा अट्टाच का तिचा?
तिच्या भावना तेवढ्या महत्वाच्या आणि आमच्या नाही? आमचा कोणीच नव्हता का तो? होता ना, तुमचा मुलगा होता, पण तिचा नवरा होता. मुलगा गेल्याचं दुःख आई वडिलांना खूप असतंच, पण आयुष्यभराचा जोडीदार गमावण्याचं दुःख यापेक्षा कैक पटीनं जास्त असतं. मुलगा गेल्याचं दुःख वाटून घ्यायला, आधार द्यायला, सावरायला आपण एकमेकांना आहोत, पण विद्यानं कुठे शोधायचा आधार? एकटी पडली हो अगदी. गार्गी आणि मिलिंद या दोघांपुरतंच तिचं विश्व मर्यादित होतं, पण आता तिच्या आयुष्यातली 2 महत्वाची माणसं निघून गेली, दूर गेली. अशा परिस्थितीत आपण तिला समजून घ्यायला हवं का तिनं आपल्याला? माझं चुकलं ग मालती. काय करू आता मी? मुलाच्या दुःखामध्ये एवढा बुडून गेलो होतो की मी तोल गेला माझा. मी बोलत चुकलो फडाफडा तिला. आता मी काय करू ग? कशी त्या पोरीची समजूत काढू? अगं सांग ना, काय करू? हे बघा, तुम्ही जाऊन तिच्याशी बोला, समजवा तिला, दिलासा द्या तिला. म्हणाव, तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. आणि काही काही वेळेला जे शब्दातून बोलता येत नाही ते कृतीतून दाखवता येतं. मी बोलेन तिच्याशी, आधी तुम्ही बोला तिच्याशी. ठीक आहे, काढतो मी तिची समजूत. नाही तर माझ्या मनाला टोचणी लागून राहील, अपराधासारखं वाटेल. मी तिची समजूत काढतो. सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? मी तुझ्यावर रागावलो आणि मग घरी आल्यानंतर मलाच खूप गिल्टी वाटत होतं. पण मला सांग, मी तरी काय करणार? न केलेल्या गुन्ह्याचे आरोप झाल्यानंतर असाच त्रास होतो. पण तूही माझ्यावर संशय घेतलासच ना? गार्गी अगं खरंच सांगतोय, त्यावेळी जर मी तिथे पोचलो नसतो ना तर तुझ्या मॉम पाला मदत करायला तिथे कोणीच नव्हतं. हे बघ, मला ॲप्रिसिएशन नकोय, पण निदान मी जे काही सांगतोय ना त्याच्यावर विश्वास ठेव. समीर, मी सॉरी म्हणतीये ना. अरे मला खरंच नाही कळलं मी तुझ्यावर का डाऊट घेतला. पा गेल्यापासून त्याच्या क्रिमिनलला न पकडल्याचं गिल्ट आहे मनात माझ्या. आणि त्यात तो इन्फॉर्मर, इन्स्पेक्टर, त्या सगळ्यांमुळे मला काहीच कळत नव्हतं रे. खरंच सॉरी. समीर, हल्दी आहे. इन्स्पेक्टर साहेब आलेत. हा चेहरा आमचा ड्रायव्हर जाधवशी मिळता जुळता दिसतोय. तरीच काल हे स्केच समीर इनामदारांना दाखवल्यावरती त्यांना घाम फुटला होता. घ्या, हे दोघे आलेत.
समीर इनामदार या. काल हे स्केच तुम्हाला दाखवल्यावरती तुम्ही म्हणालात की या माणसाला मी ओळखत नाही. पण तुमच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार हा तुमचा ड्रायव्हर जाधव आहे. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, मी म्हटलं की हा चेहरा आमचा ड्रायव्हर जाधवशी मिळता जुळता दिसतोय. हा तोच आहे असं म्हटलं नाही. आणि दिसणं आणि असणं यात फरक असतो नाही का? ऍक्च्युली समीरनी मला सांगितलं काल काय घडलं ते, आणि मग तो घरी आल्यावर आमची चर्चा झाली आणि इनफॅक्ट तो पुन्हा तुम्हाला हे सांगायला निघणार होता. पण मीच त्याला म्हटलं की तुम्ही घरी आलात की आपण घरीच सांगूया. थँक्यू, तुम्ही सगळी खरी माहिती दिली. काय आहे, आम्हाला या तुमच्या सगळ्या खऱ्या माहितीचा चांगला उपयोग. येतो मी. ठीक आहे, चला. डोंट वरी, आय टेक केअर ऑफ दिस. अरे तुझी आई नाही दिसली मगापासून? आणि राधिका कुठे गेली आहे? तनयाला शाळेत सोडायला गेली आहे का? राधिका वहिनी मगाशीच तनयाला घेऊन गेली आणि आई सकाळीच कुठेतरी गेली, पण तासाभरात येईल बरं. बोल चला, मला उशीर होतो ऑफिसला जायला. बाय बाय गार्गी. गार्गी, बाय बाय. हॅव अ नाईस डे. या डीलबद्दल समीरला काहीही माहीत नाही, त्यामुळे हे आपल्या दोघांमध्येच ठेव आणि माझ्याकरता हा विषय संपलाय.